किल्ले रायगडवर वास्तव्यास असणाऱ्या धनगर वस्तीला अखेर अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची वाट मिळाली आहे. अनेक वर्षांपासून विजेच्या सुविधेअभावी अडचणीत असलेल्या या वस्तीतील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलेला शब्द अखेर पाळलाय. एका कंपनीच्या CSR फंडातून हे सौर दिवे बसवण्यात आले आहेत. आमदार पडळकर यांच्या पुढाकारातून किल्ले रायगडावरील एकूण 24 धनगर वस्तीतील झोपड्यांवर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आले. यासोबतच येथील कुटुंबांना आवश्यक विद्युत उपकरणेही भेट देण्यात आली. त्यामुळे रात्रीच्या अंधारात होणाऱ्या दैनंदिन कामांना आता मोठा दिलासा मिळाला असून मुलांचे शिक्षण, घरगुती कामकाज तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीनेही या सुविधेचा मोठा फायदा होत आहे. सौर दिवे सुरू होताच संपूर्ण वस्ती प्रकाशमान झाली असून नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान स्पष्टपणे दिसत होते. विशेषतः वृद्ध, महिला आणि लहान मुलांसाठी ही सुविधा जीवन बदलणारी ठरली आहे. यावेळी आमदार पडळकर यांनी पुढील ऊर्जा स्रोत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाला प्रकाश दिला. आज त्याच गडावरती हे आमचे 25 समाजाची घरं आहेत जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची सेवा करतात. आता हजारो लोक येत आहेत गडावरती. मागच्या 50 वर्षापूर्वी ही परिस्थिती नव्हती. तेव्हा सुविधा नव्हत्या, तेव्हा लोकांची ये-जा इतकी नव्हती. परंतु तेव्हाही कोणत्या सुविधा नसताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाची सेवा करणारे हेच छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत. आज हजारो लाखो लोक महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी येतात. देशातून येतात, राज्यातून येतात, जगभरातून येतात आणि त्या सर्वांची सेवा करणारी हीच मंडळी आहेत. खालची रायगडवाडीतील मंडळी असतील किंवा ही वरची सगळी मंडळी असतील, हिरकणवाडीतली मंडळी असतील. तर जेव्हा मी मागं आलो गेल्या वर्षी तेव्हा या सगळ्या लोकांना भेटलो. इथं काही समस्या निर्माण झाल्या होत्या, त्यांना नोटीस आल्या होत्या की त्यांच्या घरं काढायचे म्हणून. आणि मग भेट देण्यासाठी मी जेव्हा इथं आलो तेव्हा इथली परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. म्हणजे आज आम्ही फक्त लाईट दिली आहे, पण आज तुम्ही घराची अवस्था बघा ना. आज ही अवस्था कुठं असते? म्हणजे आमची भटकंती करणारी जी लोक आहेत त्यांच्यापेक्षा वाईट अवस्था ह्या लोकांची आहे. इथं शेकडो लोक रोज ह्यांच्याकडं काहीतरी झुणका भाकरी खाण्यासाठी, ताक पिण्यासाठी, काहीतरी नाश्त्याच्या निमित्तानं येणारे पर्यटक इकडे येतात. आणि जेव्हा ही बाब लक्षात आली की इथं अंधार आहे, दुपारी 12ला जरी आलं तर ह्यांच्या झोपड्यामध्ये अमावस्याच्या रात्री जसा काळा कुट्ट अंधार असतो तसा अंधार या झोपड्यामध्ये होता. आणि मग आम्ही सांगितलं, यांना शब्द दिला, आम्ही काहीतरी लाईटची व्यवस्था करतो. फ्लिटगार्डचे आमचे HR आहेत संजय कुलकर्णी साहेब, त्यांचं माझं फोनवरून गेल्या 4-4.5 वर्षापासून बोलणं होतं आणि ते मला सातत्यानं म्हणाले की तुम्हाला CSR फंड द्यायचा आहे. मी त्यांना हीच विनंती केली की योग्य काम आलं तर मी तुम्हाला सुचवतो, नाही उगाच तुमचा CSR फंड येतोय म्हणून मी कुठंतरी जाऊन रस्ता करणं, गटारी करणं असलं काही बरोबर नाही. आणि मग इथून मी गेल्याच्या नंतर मी तात्काळ कुलकर्णी साहेबांना फोनवरून बोललो की मला आता तुमच्या CSR फंडची गरज आहे आणि रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे अंधारामध्ये आहेत. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी मला तात्काळ मान्यता दिली. आमचे विक्रम गोडके पंढरपूरचे आहेत, मस्के सर, त्यांना बोललो की असं कुलकर्णी साहेबांना भेटा आणि आपल्याला हे काम करायचं आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आम्ही इथं सर्व झोपड्यांमध्ये लाईटची व्यवस्था केलेली आहे. त्या दिवशी इथं लाईट चालू केलेली आहे. परंतु आचारसंहिता इकडे तिकडे मला इकडं येता आलं नाही. आज आम्ही आलो आहे. आम्हाला या बाबीचा खूप आनंद आहे की आम्ही छोटं काहीतरी काम रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवकांसाठी करू शकलो. आता दुसरा विषय, इथं फार दयनीय अवस्था आहे, राहण्याची व्यवस्था चांगली नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडं, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडं मी उद्या गेल्याच्या नंतर विनंती करणार आहे की रायगडावरचे सगळे नियम अटी पाळून या लोकांच्यासाठी आपल्याला राहण्याची काय व्यवस्था करता येते का याचा विचार सरकारने करावा. सरकारकडून जर होत नसेल तर काही अशा कंपन्यांना सोबत घेऊन आम्ही त्यांना राहण्याची व्यवस्था करण्याचा आम्ही विचार करतोय.